आई मला माफ कर, त्या दोघी मला अजूनही त्रास देत आहेत असं म्हणत 23 वर्षांच्या तरुणानं मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली। पुणे जिल्ह्यातील बारामतीतल्या रुई पयाजी नगर येथे राहणाऱ्या विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे असं या तरुणाचं नाव। माहितीनुसार विक्रम आणि सृष्टी मते यांचे मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। दोघे लग्नही करणार होते, पण नंतर तरुणीच्या घरच्यांचा या नात्याला विरोध झाला आणि तरुणीनेही लग्नाला नकार दिला। पण त्यानंतरही 27 डिसेंबर 2025 पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रुती यांनी विक्रमला वारंवार फोन करत मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली। त्या दोघी सुद्धा त्याला ब्लॅकमेलही करत होत्या असा आरोप विक्रमचे मामा सत्यवान इंगळे यांनी या तक्रारीमध्ये केलाय। विक्रमला पुण्याला बोलवून त्याच्या मोबाईलमधील फोटो आणि चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आले आणि त्यासोबतच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे। सृष्टीचे वडील विकास मते यांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला। अशात 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते पावणे 7 वाजण्याच्या सुमारास विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला। आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आई मला माफ कर, मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतोय असा उल्लेख त्यानं केला। या चिठ्ठीत संबंधित व्यक्तीने दिलेल्या त्रासाचा उल्लेख केल्याचंही समोर आलंय।